नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी. संभाजीराजे छत्रपतींनी अपक्ष राज्यसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, पण त्यांना मवियाकडून समर्थन मिळालं नाही आणि सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र शिवसेना पक्षात प्रवेश केल्यास उमेदवारी या अटीवर ठाम राहिली. त्यामुळे संभाजीराजे आता निवडणुकीबाबत नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, संभाजीराजे छत्रपतींनी अपक्ष राज्यसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेकडून देखील त्यांना ऑफर होती, मात्र शिवबंधन बांधावं ही खरं तर ही अट घातली होती शिवसेनेकडून. मात्र संभाजीराजे त्यासाठी तयार नव्हते, त्यामुळे आता त्यांना माघार घेण्याची नामुष्की ओढावलेली आहे. आता सध्या त्यांच्याकडे काय पर्याय आहेत आणि ते आज पत्रकार परिषद घेऊन देखील त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. खरं तर आपल्याला माहिती आहे की राज्यसभेची गेली टर्म आहे ती भाजपकडून संभाजीराजे यांना मिळाली होती आणि राष्ट्रपती कोट्यातून ही टर्म त्यांना मिळाली होती. 3 मेला ही टर्म संपल्यानंतर संभाजीराजे यांनी सूचक इशारा देणारं एक ट्विट केलं होतं, अजन्म विचारांशी बांधील. आणि त्यानंतर संभाजीराजे नेमक्या त्यांची भूमिका आहे ती काय आहे ती स्पष्ट करताना ते पुरोगामी विचारधारा असलेल्या पक्षाशीच जातील हे स्पष्ट झालं होतं. मात्र त्यानंतर 12 मेला संभाजीराजे यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि अपक्ष लढण्याचा निर्धार आहे तो जाहीर केला. याचबरोबर स्वराज्य संघटनेची स्थापना सुद्धा त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये घोषित केली. त्यानंतर संभाजीराजे अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले आणि त्या दृष्टीनं ते आपली उमेदवारी मागत राहिले. मात्र एकूणच पाहायला गेलं तर शिवसेनेनं त्यांना चांगला प्रतिसाद दिला. मात्र जी अट घातली ती शिवबंधनाची अट घातली. त्यामुळे राजेंच्या समोर हा ठेवलेला करारपत्ररूपी तह राजेंना आवडला नाही. त्यांनी हा सगळा तह आहे किंवा करारपत्र आहे किंवा हा प्रस्ताव आहे तो धुडकावून लावला आणि अपक्ष लढण्यावरती ते ठाम राहिले. मात्र एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी राज्यसभेच्या उमेदवाराला 42 मतांची गोळाबेरीज केल्याशिवाय त्याचा विजय सुकर नाही आणि त्यामुळे ही वेळाघोळीच करताना संभाजीराजेंना कुठेतरी दमछाक झाली आणि त्यानंतर संभाजीराजे या ठिकाणी या निवडणुकीतून माघार घेतील अशा पद्धतीची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते. दुसऱ्या बाजूला संभाजीराजेंनी जी स्वराज्य संघटना स्थापन केली या संघटनेच्या माध्यमातून राज्यभर कारभार करून आणि त्यानंतर या सगळ्या पक्षांना आपली ताकद दाखवा अशा पद्धतीचा एक गट आहे तो संभाजीराजे यांच्या वरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतो. तो दुसरा गट आहे ते या सगळ्यांनी आपली फसवणूक केलेली आहे, त्यामुळे त्यांना योग्य धडा शिकवावा या पद्धतीचा आहे. आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून अनेक मराठा संघटना सुद्धा संभाजीराजे यांची गाठभेट घेत आहेत. अनेक राजकीय पक्ष त्यांच्या संपर्कात जरी असले तरी मतांचं गणित जुळवण्यासाठी संभाजीराजे यांना मोठं कष्ट घ्यावं लागणार आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती संभाजीराजे आता काही वेळातच पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत आणि या पत्रकार परिषदेकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. संभाजीराजे काही वेळातच मुंबईतल्या मराठी पत्रकार खरं तर आता त्यांच्या पत्रकार परिषदेकडे त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सध्या आपल्यासोबत छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव सुद्धा जोडले गेलेले आहेत. धनंजयजी, आपण पाहतोय तर संभाजीराजेंनी खरं तर ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, मात्र आता त्यांना माघार घेण्याची नामुष्की ओढावलेली आहे. बरोबर, तुम्ही जे सांगत आहात मुळात तुमची जी बातमीची आजची टॅगलाईन आहे राजेंची माघार, हेच मुळात मला मान्य नाहीये. त्याचं कारण असं आहे, राज्यभरामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर संभाजीराजेंना खासदारकीसाठी शिवसेनेने खुली ऑफर दिली होती. तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तुम्हाला खासदार करू. संभाजीराजेंनी स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवलेला आहे आणि या स्वाभिमानाला आम्ही सल्यूट करतो. दिल्लीच्या तख्ताविरोधात छत्रपती शिवाजी महाराज जसे वागले होते त्याच पद्धतीने बंधनं घालणं, आदेश देणं, या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना या महाराष्ट्रात तरी मान्य नाही. बरं, निश्चितच धनंजयजी, काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र आपण पाहतोय धनंजय जाधव यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेचं स्वागतच केलेलं आहे. संभाजीराजे छत्रपतींनी अपक्ष राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, मात्र आता पुन्हा एकदा त्यांना माघार घेण्याची नामुष्की ओढावलेली आहे. पुन्हा एकदा छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. धनंजयजी, संभाजीराजेंना आता माघार घ्यावी लागणार आहे का, काय सांगता येईल, काय आपली प्रतिक्रिया? नक्कीच संभाजीराजेंना माघार घ्यावी लागणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे आमदारांची जुळवाजुळव जी आहे ती झालेली आहे. परंतु यामध्ये एक महत्वाची मेघ जी आहे की या सर्व आमदारांमध्ये ज्यांनी पाठिंबा दिला त्यांच्यावरती दबाव होता.
जे जे आमदार आम्हाला भेटून गेले त्या आमदारांच्या वेगळ्या पद्धतीने वर्षावरती बैठका झाल्या. सर्व पक्षीय अपक्ष आमदारांवरती या राजकीय पक्षांनी दबाव आणला. भविष्यामध्ये त्यांच्या मतदारसंघाच्या विकासाच्या मध्ये आडोवडी त्यांनी घातलेले आहेत. आमच्याकडे सर्व आमदारांनी पाठिंबा दिल्याचे पत्र असतील, पाठिंबा दिल्याचे सह्यांचा फॉर्म असेल, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु घोडेबाजार करून खासदारकी मिळवणं, त्याचबरोबर आदेशामध्ये बंधनांमध्ये अडकणं हे संभाजीराजेंना मान्य नाही. त्यामुळे संभाजीराजेंची माघार नाही तर एक गोष्ट 2 पावलं ते मागे आलेले. भविष्यामध्ये या राजकीय पक्षांची दुकानदारी बंद करण्यासाठी ते माघार आले. आज संजय राऊत सारखा माणूस बोलतो. संजय राऊत शिवाजी महाराजांच्या नावाची रॉयल्टी असते खात आहेत. शिवसेना शिवाजी महाराजांच्या रॉयल्टी खाती आणि शिवाजी महाराजांच्या वंशजांना बंधनामध्ये बांधणार हे आम्हाला कदापि मान्य नाही. आम्ही मान्य करून घेणार नाही. रयतेचे राजे संभाजीराजे यांनी आज स्वाभिमान महाराष्ट्राचा जागृत ठेवलेला आहे. शिवाजी महाराजांचे वंशज या गोष्टीचा त्यांनी स्वाभिमान ठेवलेला आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही समर्थन करतो. महाराष्ट्रभरामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही त्या सगळ्या गोष्टींची त्यांना सडेतोड उत्तर देणार आहोत. यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, या सर्व राजकीय पक्षांनी पुढे आलं पाहिजे होतं. हे निष्कलंक, चारित्र्य संपन्न, त्याचबरोबर राजकारणामध्ये सक्रिय नसलेलं नेतृत्व समाज हितासाठी बाजू मांडणार होतं. परंतु यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींची उत्तर आम्ही देणार. कृपया तुम्हाला विनंती आहे मीडियाला, राजेंची माघार बातमी लावण्यापेक्षा राजेंचा स्वाभिमान अशा पद्धतीची टॅगलाईन आपल्या मीडियावरती चालली पाहिजे ही आपल्याला विनंती आहे. कारण की याच महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर शिवाजी महाराजांनी मोगलांच्या तख्ताविरोधात असू देत, दिल्लीच्या तख्ताविरोधात असू देत, स्वतःची स्वाभिमानी ताट मान ठेवली होती. ती ताट मान या संभाजीराजेंनी देखील ठेवलेली आहे आणि आम्हाला गर्व आहे. खासदारकीवरती लात मारलेली आहे संभाजीराजेंनी. ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने रॉयल्टी आज शिवसेना घेत आहेत त्यांना देखील आम्ही धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि संजय राऊताला आमचा सबुरीचा सल्ला आहे, याद राख, तू महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना वाचाळवेरासारखं बोलला असतील, परंतु या पुढील काळामध्ये जर तू पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजेंविषयी बोलणार असेल. काल मीडियाच्या माध्यमातून मी पाहिलं, मीडियाने प्रश्न विचारला की संभाजीराजेंचे कार्यकर्ते म्हणतात आता राज्यसभा नव्हे तर राज्यच घेऊ. हरामखोर म्हणतो काय? नाही, देश घ्यावा. असल्या वाचाळवीराचा आम्ही बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊताला ही आमची अखेरची चेतावणी आहे आणि संभाजीराजेंची माघार नाही तर हा स्वाभिमान आहे. बरं. मात्र मराठा समाजातल्याच माणसाला आता उमेदवारी मिळालेली आहे, ते म्हणजे संजय पवार. याचा आनंद तुम्हाला नाहीये का? आनंद म्हणायचं काय? अहो, तुम्ही छत्रपतींच्या विरोधात मावळा शब्द वापरता, मराठा शब्द वापरता. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही छत्रपतींच्या राज्यामध्ये छत्रपतींना शह देण्याचं बातम्या लागतात. आम्ही छत्रपतींना शह दिला काय? तर जो व्यक्ती नगरसेवकाला पडला त्याचं डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली होती, अशा व्यक्तीला तुम्ही छत्रपतींच्या विरोधामध्ये उमेदवारी देता आणि मावळ्याचा स्वाभिमान राखला म्हणता, मावळ्याला मोठं केलं म्हणता. या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मान्य नाहीत. आणि हे विष कोण पेरतंय मावळा आणि छत्रपतींमध्ये? तर ही शिवसेना. या शिवसेनेला या गोष्टींची किंमत मोजावी लागेल. जो उमेदवार दिला त्याला लखलाभ हो, विजय हो, त्याला शुभेच्छा. परंतु या महाराष्ट्रामध्ये मावळा आणि छत्रपती या नात्यामध्ये जर कोण दुरावा निर्माण करत असेल तर त्याला छावा संघटना आणि सत्य संघटना तसंच सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. राजेंची माघार नाही तर राजेंचा हा स्वाभिमान आहे. बरं, धनंजयजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर आता संभाजीराजे नेमकी काय त्यांची भूमिका स्पष्ट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आज ते पत्रकार परिषद घेणार आहेत, त्याच्यातून त्यांची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीवर संभाजीराजे नेमकं काय बोलणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर आपण पाहतोय संभाजीराजे छत्रपतींनी अपक्ष राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना मवियाकडून किंवा शिवसेनेकडून समर्थन मिळालं नाही. सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती. मात्र शिवसेना पक्षात प्रवेश केल्यास उमेदवारी या अटीवर शिवसेना ठाम राहिली आणि संभाजीराजे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आता त्यांना माघार घेण्याची नामुष्की ओढावलेली आहे. त्यामुळे आज ते नेमकं पत्रकार परिषदेमध्ये त्यांची भूमिका मांडणार आहेत आणि या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेच्या खिंडीतच रोखण्यात आलंय आणि राजेंनी देखील राजकीय तह करण्यास नकार देत स्वराज्य निर्मितीचा संकल्प केलाय. त्यामुळे झुकेगा नाही म्हणत खिंडीत रोखणाऱ्यांचा आता संभाजीराजे कसा समाचार घेतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. करणार आहोत. आता संघटनेचं नाव आहे स्वराज्य. स्वराज्य संघटनेची स्थापना करत संभाजीराजेंनी राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारीची घोषणा करत तलवारच उगारली. महाविकास आघाडीची ताकद लक्षात घेऊन लढाईची व्यूहरचना सुद्धा करण्यात आली. पण शिवसेनेनं राजेंना शिवबंधनात बांधत राजकीय तह करण्याचा प्रस्ताव ठेवला.
तो छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठी, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी यापेक्षा शिवसेना काय करू शकते हे सांगावं. 42 मतांचा कोटा निवडणुकीसाठी लागतो विजयासाठी. ही 42 मतं आम्ही छत्रपती संभाजीराजांना द्यायला तयार आहोत. पण संभाजीराजेंनी शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावून लावत गनिमी काव्यानं मावळ्यांची रसद जमवण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजेंनी छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान राखला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करत शिवसेनेवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. पण त्यालाही संजय राऊत यांनी राजे मावळ्यांशिवाय नसतात असं म्हणत राजेंना डिवचलं सुद्धा. दोन्ही जागी शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील. कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हा प्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत, बरं का, पक्का मावळा आहे आणि मावळे असतात म्हणून राजे असतात. पण संभाजीराजे मोठ्या संख्येनं मावळे जमवू शकले नाहीत आणि शिवसेनेनं सुद्धा संभाजीराजेंची जास्त वेळ वाट न पाहता कोल्हापूरच्याच मातीतल्या संजय पवार यांना मैदानात उतरवलं. राजेंच्या समर्थनात पुढे आलेल्या काही मोजक्याच समर्थकांनी सुद्धा भावनिक राजकारणाचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या दृष्टीनं 6व्या जागेचा चॅप्टर क्लोज, फाईल बंद झाली आमच्याकडून. जर दिली नाही तर आम्ही राजेंचा आदेश सुद्धा मानणार नाही. आम्ही मातोश्रीवरती नाही, परंतु जे शासकीय निवासस्थान आहेत, मुख्यमंत्र्यांचं वर्षा असेल, अजित पवारांचं जे उपमुख्यमंत्र्यांचं देवगिरी असेल किंवा बाळासाहेब थोरातांचं, या तिन्हीचं आणि या तिन्ही प्रमुख पक्षांच्या कार्यालयावरती आणि त्यांच्या घरावरती आम्ही चालून जाऊन त्यांना जाब विचारणार आहोत. त्यांना लोकशाही मार्गाने अगोदर जाब विचारू, त्यांचं मन परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करू. नसता मग आम्ही येणाऱ्या काळात आमचा गनिमी काव्याने निश्चितपणे काय करणार ते येणाऱ्या काळात दाखवू. संभाजीराजेंच्या राजकीय लढाईला स्वराज्य संघटनेची घोषणाच मेख असल्याची चर्चा आहे. एकीकडे राजकीय पक्षांच्या पाठिंब्यावर राज्यसभा गाठायची आणि दुसरीकडे स्वराज्य संघटनेचा विस्तार वाढवायचा, ही संभाजीराजेंची भूमिका अनेक राजकीय पक्षांना पटली नसल्याचं दिसतंय. स्वतंत्र अस्तित्व म्हटलं तरी सुद्धा संभाजीराजे जी भूमिका घेतील ती जर समजा सरकारच्या विरोधात ती असेल मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये, तर त्याच्यातून सरकारची कोंडी होऊ शकते आणि ती कोंडी मला असं वाटतं शिवसेनेला होऊ द्यायची नाही आहे आणि त्यामुळेच शिवसेनेनी एक आडमुठी भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेचं चक्रव्यूह भेदण्यात आतापर्यंत तरी संभाजीराजेंना अपयश आल्याचं दिसतंय. पण अपक्ष म्हणून घोषणा केल्यानं भाजपला सुद्धा जवळ करणं राजेंना अवघड बनलंय. त्यातच शरद पवार यांनी उरलेली मतं संभाजीराजेंना देणार असा दिलेला शब्द सुद्धा फिरवलाय. त्याचे 12 कोटा आमच्याकडं जादा शिल्लक आहेत. 10 असतील 12 असतील पण शिल्लक आहेत. त्याच्यानंतर शिवसेनेकडे सुद्धा सरफस होत आहेत, त्यामुळे त्यांनाही काय अडचण नाही. आणि तिसरं राहता आमचा सरकारी पक्ष काँग्रेस, त्यांच्याही बरोबर नंबर आहे, पण कमी जास्त असलं तर आमचे लोक त्यांना मदत करतात. संभाजीराजे असोत नाही तर आणखीन कुणी असोत, सेना ज्याला प्रपोज करेल त्या व्यक्तीला राष्ट्रवादीची जादा मतं जातील आणि राष्ट्रवादी आणि सेनेची शिल्लक मतावर ती व्यक्ती निवडून येऊ शकते असं आत्ताचं कॅल्क्युलेशन आहे. सर्वपक्षीयांच्या राजकारणानं संभाजीराजेंची पुरती कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. या राजकीय खेळीनं सध्या संभाजीराजेंना महाभारतातील चक्रव्यूहात अडकलेला संजयच बनवलंय. तिकडे शिवसेनेनं 2 संजय राज्यसभेत जाण्यासाठी सज्ज करून मैदानात उतरवलेत. त्यामुळे चक्रव्यूहात अडकलेले राजे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुण्याहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी बोलतायत, थेट जाऊयात. ज़्यादा कार्य करने की कोशिश करूंगा ताकि कोई किसान को आत्महत्या करने का वक्त नहीं आएगा. फिर से एक बार आप सबके बहुत बहुत धन्यवाद, आप सबके आभार. देखिए, मेरे ऑफिस में मैंने अपने सामने एक वाक्य संस्कृत में वर्णेकर जी के गीत का लिख के रखा है. वो गीत है, मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम.
मैं ये मानता हूँ कि पॉलिटिक्स इज द इंस्ट्रूमेंट ऑफ सोशो इकोनॉमिक रिफॉर्म। जो शोषित है, पीड़ित है, दलित है, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक से पिछड़ा हुआ है, ये जो पंडित दीनदयाल उपाध्याय जी का अंत्योदय का विचार है, उसी के लिए जीवन में अपने को, अपने परिवार को सुरक्षित रखकर जितना काम कर सकते उतना करना चाहिए, वही कोशिश मैं लगातार करते रहूँगा। कल मैं अकोला में जा रहा हूँ, वहाँ हमारे 75 साल जो पूरे हुए हैं उसमें अमृत सरोवर की प्रधानमंत्री की योजना है, उसमें से 20 सरोवर का कल पंजाबराव कृषि विद्यापीठ अकोला में और वेटरनरी यूनिवर्सिटी बोरगांव मंजू का उद्घाटन है। और मैं ये संकल्प करूँगा कि NHI के तरफ से इस साल में 75,000 अमृत सरोवर हम बनाएंगे और प्रधानमंत्री की ये मिशन में हम मदद करेंगे, उनका सपना पूरा करने की पूरी कोशिश करेंगे। वळूयात पुढच्या बातमीकडे। DHFL फसवणूक प्रकरणी ईडीनं अटक केलेले पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांना आज विशेष CBI न्यायालयात हजर केलं जाणार आहे। अविनाश भोसले यांना पुण्यातून अटक करून मुंबईतील वांद्र्यातील CBI कार्यालयात ठेवलंय। आज त्यांना CBI कोर्टात हजर करून त्यांची कोठडी मागितली जाणार आहे। DHFL प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता, त्यातूनच त्यांना अटक करण्यात आली। गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती। विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियम अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती आणि आता DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना CBI कडून अटक करण्यात आली आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुस्मिता, अविनाश भोसले यांना आज विशेष CBI न्यायालयात हजर केलं जाणार आहे, काय सविस्तर अपडेट? अविनाश भोसले यांना पुण्यातनं अटक करून CBIच्या पथकानं मुंबईमधील BKC इथल्या आपल्या कार्यालयामध्ये आणलेलं आहे। त्यांची चौकशी ही गेले काही तास सुरू होती। ज्या पद्धतीची माहिती मिळते, आजच त्यांना ज्युडिशियल कस्टडी मिळावी म्हणून कोर्टात दाखल केलं जाणार आहे, कोर्टासमोर नेलं जाणार आहे। तत्पूर्वी त्यांची मेडिकल तपासणी ही होणार आहे। स्थानिक जे सरकारी रुग्णालय आहेत अशा ठिकाणीच म्हणजे बँड्रा परिसरामध्येच त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात येणार आहे। ज्या पद्धतीचे आरोप DHFL घोटाळ्याच्या प्रकरणी त्यांच्यावरती करण्यात आले होते, येस बँकच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी त्यांच्यावरती करण्यात आले होते, या संबंधीच त्यांची ही अटक करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीनं एक धनदांडग्य व्यक्तिमत्व किंवा व्यावसायिक म्हणून अविनाश भोसले यांची पुण्यामध्ये ख्याती होती, तीच लक्षात घेता आणखीनही कारवाईचा वेढा जो आहे तो अधिक घट्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यांचे कुटुंबीय, बिझनेस पार्टनर्स यांची सुद्धा चौकशी केली जाते आहे। त्यांची संपत्तीसुद्धा CBIनं, कोट्यावधीची संपत्ती त्यांची आहे ती जप्त केलेली आहे। त्यामुळं ज्या पद्धतीनं अविनाश भोसले यांचं व्यावसायिक सगळं कामं सुरू होती, त्याचबरोबर त्यांचा DHFLमध्ये असणारा थेट संबंध हा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरणार आहे आणि आज CBIकडनं सुद्धा ही सगळी माहिती, पुरावे जे आहेत ते कोर्टात सादर केले जाणार आहेत। अविनाश भोसले यांच्या मुलाची सुद्धा चौकशी CBIकडनं केली गेलेली आहे। त्यामुळे एकूणच भोसले कुटुंबीय आणि त्यांचे ज्या सर्व लोकांसोबत व्यावसायिक आणि राजकीय संबंध आहेत अशा अनेकांभोवती आता CBI चौकशीची टांगती तलवार जी आहे ती आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आहे। निश्चितच सुस्मिता, याबाबत अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। देशी गोवंश प्रदर्शनाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन करण्यात आलं। या प्रदर्शनाची माहिती घेत असताना एका विद्यार्थिनीसोबत त्यांनी काही काळ गप्पा मारल्या। यावेळी विद्यार्थिनीला मिळालेले गुण ऐकून त्यांनी हात जोडले। विद्यार्थिनीनं तिला 99.10% गुण मिळाल्याचं सांगितल्यानं अजित पवार देखील आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले। तुम्हाला मेरिटवर ऍडमिशन मिळेल? किती टक्के मिळाली? सर 99.10% पाहिजे। 99.98 मी काही मुलींना विचारलं, 98% मार्क, 99% मार्क, आमचे डोळेच पांढरे झाले। म्हणलं कधी आयुष्यात आमचे 2 वर्षाचे एकत्र मार्क केले तरी 98% होणार नाही। म्हणलं हे एक्स्ट्रा ऑर्डनरी काम आहे। पण खरोखरीच मुलींना तुमचं खूप खूप कौतुक आहे
अशा तुमच्या सगळ्यांचं हे काम बघितल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचं पुढचं भवितव्य 100% उज्ज्वल आहे. एवढं तुमचं सगळ्यांचं काम वाखाणण्याजोगं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आजपासून 3 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शिवसंपर्क अभियानादरम्यान कागल आणि कोल्हापुरात ते सभा घेणार आहेत. आज रात्री 8 वाजता मुंबईतून ते कोल्हापुरात दाखल होणार आहेत. त्यानंतर उद्या सकाळी मिसळ पे चर्चा करणार आहेत, तर दुपारी व्यापाऱ्यांशी कॉफी पे चर्चा करणार आहेत. दरम्यान दुपारी 12 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत आणि संध्याकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे. रविवारी कागलमध्ये त्यांची सभा होणार आहे. या दौऱ्यादरम्यान शिवसैनिकांच्या भेटींबरोबरच सामान्यांचे देखील ते प्रश्न जाणून घेणार आहेत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पुण्यातून एक मोठी बातमी. तिकडे पुण्यामध्ये महावितरण कार्यालयामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे. वीज पुरवठा खंडित केल्यानं ही तोडफोड केली असल्याचं कळतंय. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. गडकरी यांचा आहे. रस्ते असतील, पूल असतील, अगदी देशाच्या सीमापर्यंत, सीमेच्या बॉर्डरपर्यंत म्हणजे उत्तम रस्ते देशात निर्माण झाले, उत्तम पूल निर्माण झाले, दळणवळणाची साधनं निर्माण झाली. अशा पद्धतीने त्याचं श्रेय हे नितीन गडकरींनाच द्यावं लागेल. विकासाची दृष्टी असलेला आणि विकासाच्या कामात राजकारण न आणणार शरद पवार ह्यांच्यानंतरचा नेता जर कोण असेल राष्ट्रीय स्तरावर, ते नितीन गडकरी आहेत. ते महाराष्ट्राचे आहेत, म्हणून मला त्यांचा सदैव अभिमान आहे. देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचं योगदान काय हे नितीन गडकरींनी केलेल्या गेल्या 7 वर्षातल्या कामातून आपल्याला स्पष्ट दिसेल. नितीन गडकरी जरी भारतीय जनता पक्षाचे नेते असले तरी देशातला प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक राजकीय नेता हा त्यांचा चाहता आहे. टीका टिप्पणी होत असते, पण गडकरींच्या टीका टिप्पणीमध्ये कधी विखार आणि विष नसतं. ते स्वभावानं फटकळ आहेत, पण मनानं निर्मळ आहेत. मी त्यांना माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे उदंड निरोगी दीर्घायुष्य चिंतित. मोहन परिकर सारखं देखील त्यांचं साधी राहणं त्यांचं आहे. नक्कीच नक्कीच साधा माणूस आहे, पण विकासाचा दृष्टिकोन आहे. शिवसंपर्क अभियान आपण जातोय कोल्हापूरला दिल्लीसाठी. हो, माझ्यावर कोल्हापूरची जबाबदारी पक्षप्रमुखाने दिलेली आहे. आता मी कोल्हापूरला नाही गेले. 3 दिवस कोल्हापूरला काही पक्षाच्या बैठका, मेळावे, शिवसंपर्क अभियान या माध्यमातून पक्षवाढीसाठी आम्ही प्रयत्न करतो. सर हिंदी भाई, सर आप कोल्हापुर जा रहे हैं आज का दौरा? कोल्हापुर जाने का नई बात नहीं है. महाराष्ट्र की एक प्रमुख शहर है, प्रमुख जिला है, और पार्टी ने जो शिवसंपर्क अभियान का ऐलान किया है उसमें मेरे पे जिम्मेदारी कोल्हापुर की है, तो मैं कोल्हापुर निकल रहा हूँ. सर एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ज्या ओवेसींच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून टीका टिप्पणी होती, ज्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नमाज पडला होता, तेच ओवेसी आता मुंबईच्या वेशीवर म्हणजे भिवंडीत येऊन सभा घेणार आहेत. उद्या त्यांची सभा आहे आणि त्याच्यासाठी खूप मोठी तयारी चालू आहे. ते खासदार आहेत, संसदेचे सदस्य आहेत. त्यांच्या पक्षाची भूमिका आणि आमची भूमिका या टोकाचं अंतर आहे. पण जोपर्यंत ते भिवंडीत येऊन ते कायद्याचं उल्लंघन करत नाही तोपर्यंत त्यांच्यावर बंधन निर्बंध लादता येणार आहे. पण शेवटी हा निर्णय पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात घ्यायचा असेल, त्याच्यावरती मी आता बोलणं योग्य नाही. ठीक है, ओवीसी तो पूरे देश में घूमते हैं. जहाँ जहाँ भारतीय जनता पार्टी को उनकी ज़रूरत पड़ती है वहाँ ओवीसी चले जाते हैं. ये उनका इतिहास है. तो अब भिवंडी में भी उनको बुलाया गया लगता है मुझे. लेकिन भिवंडी की जनता जो है, मैं मानता हूँ अभी आजकल बहुत ही सोच समझकर निर्णय लेने वाली जनता है भिवंडी की. ओवीसी हो या और कोई हो, अगर कोई हमारे राज्य में जहर फैलाने का काम करेगा तो भिवंडी के जो मुस्लिम भाई है वो ओवीसी को समर्थन नहीं देंगे. संभाजीराजे पत्रकार परिषद आज छत्रपती संभाजी पत्रकार परिषद घेतात असं मला समजलेलं आहे.
चांगली गोष्ट आहे. छत्रपती नेहमी पत्रकारांशी संवाद साधत असतात आणि त्या दृष्टीनं त्यांची भूमिका काही असेल तर तुम्ही ती समजून घेतली पाहिजे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संजय राऊत यांनी दिलेल्या आहेत. तसंच शिवसंपर्क अभियानामार्फत आता पक्षवाढीचा प्रयत्न सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. ओवेसी ही भाजपची बी टीम असल्याची टीका देखील त्यांनी ओवेसींवर केलेली आहे. पुण्यातली बातमी आपण पाहत होतो. पुण्यामध्ये महावितरण कार्यालयामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे. वीज पुरवठा खंडित केल्यानं ही तोडफोड झाली असल्याचं कळतंय. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आलेली आहे. तर तोडफोड करणाऱ्या विरोधात सध्या गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोंढवा शाखा कार्यालयात ही घटना घडलेली आहे. जानेवारीपासून या आरोपीचं वीज बिल थकीत होतं आणि त्यामुळेच वीज पुरवठा खंडित केला होता. मात्र वीज पुरवठा खंडित केल्यानं या आरोपीनं तोडफोड केली. पुण्यामध्ये महावितरण कार्यालयामध्ये जाऊन ही तोडफोड केली आणि ग्राहकानं इथे राडा घातला. तसंच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली असल्याचं देखील कळतंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, या ग्राहकानं वीज पुरवठा खंडित केला म्हणून राडा केलेला पाहायला मिळतोय, काय अपडेट? दिनकर साळवे नावाचे गृहस्थ आहेत ज्यांच्याकडे एमएससीपीची 27 जानेवारीपासून 6,000 रुपयांची थकबाकी होती. याचा अर्थ याच वर्षातली गेल्या 6 महिन्यांची बिलं जी आहेत ती त्यांनी भरलेली नव्हती आणि त्यामुळे महावितरणनं मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांची वीज जोडणी जी आहे घरची ती खंडित केलेली होती. त्याचा राग आल्यामुळं साळवी हे कोंढव्याच्या वीज वितरण कार्यालयामध्ये आले महावितरणच्या आणि तिथं येऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. या टेबलावरचे रजिस्टर जी आहेत ती फेकून दिली आणि तिथले इंजिनियर जे आहेत निवास साळवेकर यांनाही ढकलून दिलं. या सगळ्या गडबडीमध्ये निवास साळवेकर यांनाही दुखापत झाली आणि जोरदार कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि तोडफोड जी आहे ती या साळवे यांनी कोंढव्याच्या कार्यालयामध्ये केलेली होती आणि त्याच्यामुळे दिनकर साळवींच्या विरोधामध्ये त्यांचा मुलगा जो आहे जितेंद्र दिनकर साळवी त्याच्या विरोधामध्ये कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये सरकारी कार्यात अडथळा आणल्याचा आणि गोंधळ माजवल्याचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय. केवळ 6,000 रुपयांसाठी हा वाद घालणं कितपत शहाणपणाचं आहे असा प्रश्न महावितरणचे अधिकारी विचारत होते. निश्चितच. वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 31 मे रोजी जयंती आहे आणि यानिमित्त 29 मे ते 31 मे पर्यंत जागर यात्रेचं आयोजन करण्यात आले. तसंच अहिल्याबाईंच्या जयंतीनिमित्त बहुजन समाजानं एकत्र यावं असं आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. दिनांक 29 मे ते 31 मे अशी ही यात्रा असणार आहे. या यात्रेची सांगता पुण्यश्लोक अहिल्या मातेचं चौंडी येथे दर्शन घेऊन होणार आहे. यात्रेत तमाम बहुजन समाजाला आपल्या पराक्रमी इतिहासाचा जागर करायचा आहे, अहिल्या देवींच्या इतिहासाचा जागर करायचा आहे आणि आपला हक्क आणि आपले अधिकार घेण्यासाठी आपल्याला संघटित व्हायचं आहे. हरभरा उत्पादकांना वाऱ्यावर सोडाल तर मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतू असा इशारा किसान सभेचे नेते अजित नवले यांनी दिलाय. मुदतीपूर्वीच नाफेडनं हरभरा खरेदी बंद केल्यानं शेतकरी हवालदिल झाले. केंद्रांवर आणलेल्या मालाचे काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. त्यामुळे केंद्र सरकारनं हरभरा खरेदी पुन्हा सुरू करावी, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतू असा इशारा किसान सभेनं दिलाय. केंद्र सरकारने अशा प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही आणि ही कोंडी फोडली नाही तर केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचं आंदोलन किसान सभेच्या वतीनं हाती घेण्यात येईल आणि त्यानंतर जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारला घ्यावी लागेल. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची अशा प्रकारची छळवणूक करणं तातडीनं थांबवावं. राज्य सरकारने सुद्धा हा प्रश्न गांभीर्यानं घ्यावा आणि योग्य त्या सर्व प्रकारच्या उपाययोजना तातडीनं कराव्यात असं आवाहन किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत.
तिकडे बुलढाण्यातील पूर्णा नदी ऐन उन्हाळ्यात भरभरून पाणी वाहायला लागले। नदीत नेम धरणा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलंय आणि नदीमध्ये पाणी सोडल्यानं गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पावसाळ्यात काठोकाठ वाहणारी नदी उन्हाळ्यात मात्र कोरडी होऊन जाते आणि याचाच फटका पूर्णा नदीवरील रेतीघाट घेणाऱ्या मालकांना बसला। रेतीघाटासाठी दिलेली मूळ रक्कम देखील निघत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। तिकडे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील केरूर येथील गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। वीज पुरवठा खंडित झाल्यानं गावाला पाणी पुरवठा होत नाहीये, त्यामुळे गावकऱ्यांना हापसा आणि सौर ऊर्जेच्या पंपावर पाणी भरावं लागतंय। चलनाहाली बस स्टँडची बी चलनाहाली कुठली बी नाही। सूर्या आहे म्हणून पाणी पिऊ लागल्या। सूर्या नाही गेलं तर पाणी बी पित नव्हत्या गावामध्ये। 100 रुपये देऊन धन्याला पाणी पिवलेल्या सावराने 2 कोटीची स्कीम तर कुणीकडे केल्या की आम्हाला पाईपलाईन केल्या तर वाळी खनक पाईपलाईन आहे ती कुणीकडे करून टाकल्यात की काय नाही की बघा। तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी देखील पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील 345 गावात ही स्थिती निर्माण होणार असून सर्वाधिक गावं ही शिरोळ तालुक्यातील आहेत। या गावांना मदतीसाठी रबर बोट, लाईफ जॅकेटसह सर्व यंत्रणा प्रशासनानं सज्ज ठेवल्यात। जिल्ह्यात सध्या 60 बोटी, 700 लाईफ रिंग, 1000 लाईफ जॅकेट सज्ज ठेवण्यात आलेले आहेत। तर आपत्ती व्यवस्थापन विभाग या सगळ्यावर लक्ष ठेवून आहे। तर कोल्हापुरात यंदा देखील पुराचा धोका आहे, त्यामुळे आता प्रशासन सज्ज झालेलं आहे। सर्वाधिक गावं ही शिरोळा तालुक्यात येतात, त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं पाहायला मिळतंय। रबर बोट, लाईफ जॅकेटसह सगळ्या यंत्रणा इथे सज्ज करण्यात आलेल्या आहेत। तिकडे नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसानंच शहरात पाणी तुंबल्यानं पालिकेला जाग आली। यानंतर पालिकेकडून शहरात साफसफाईसह नाल्यातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। मात्र या कामाला सुरुवात करण्यास पालिकेनं विलंब केला, त्यामुळे आता नालेसफाईच्या कामाला गती द्यावी लागणार आहे। गेल्या वर्षी देखील शहरात सखल भागात पाणी तुंबलं होतं, त्यामुळे यंदा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मे महिना सरता सरता आता खरीप हंगामाची चाहूल लागली आहे। अशात शेती मशागत, खत आणि बियाणं खरेदीची लगबग सुरू झाली आहे। मात्र खत खरेदी करताना शेतकऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतोय। ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खत उपलब्ध होत नसल्यानं त्यांच्या अडचणीत भर पडली आहे। त्याचबरोबर आता यावर्षी खतांच्या भावातही वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलवून दाखवली आहे। विभाग खरीप आढावा बैठका घेते, त्याच्यात नियोजन करते की एवढं खत लागेल, तेवढं बियाणं लागेल, हे लागेल, परंतु तसं काही नाही आहे। पूर्ण निंद्रा अवस्थात नाही आहे। शेतकरी मात्र फक्त इकडून तिकडे फिरते आणि याच्यात नाही, संकटात नाही आहे। तर खताचा लवकरात लवकर हे करावं। आपले महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत, हे कुठंच दिसत नाहीत, फक्त ते फोटो सेशन करायला जातात एखाद्या ठिकाणी आणि तिथं धाड टाकून हे करतात की आम्ही हे केलं ते केलं, परंतु रिअल परिस्थिती काय आहे हे काही त्यांना देणं घेणं नाही आहे। आज 26 थोडासा प्रॉब्लेम आहे, कारण पोटॅश जे आहे 10-26 मध्ये पोटॅश लागत असतो। पोटॅशची आयात संपूर्ण आयात होत असतो। आपल्या भारतात पोटॅश बनत नाही, तर तो आयातीसाठी रशिया, बेलारूस आणि हे जे 2-3 कंट्री आहे तिथून येत असते आणि ते युद्धामुळे ते तिथून माल येत नाही आहे। त्याच्यामुळे ते सर्व पोटॅशची किंमतही वाढलेली आहे आणि अवेलेबिलिटीचाही प्रॉब्लेम आहे। आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मला इथं नम्र आवाहन करायचं आहे की आपण पाऊस पडल्यानंतर खताचे लगेच उचल न करता आतापासूनच जर आपण खतं घेऊन ठेवले तर ऐनवेळी आपले गोंधळ उडणार नाही, गर्दी होणार नाही। जरी आता आपल्याला वाटतं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, पण तरी एकदम पाऊस पडल्यानंतर दुकानामध्ये जाऊन गर्दी केल्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांची कुवत आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, त्यांनी आतापासूनच आपले खत उपलब्ध करून घेण्यात यावे। गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकऱ्याच्या विश्वासातील बियाणं म्हणून महाबीजच्या बियाण्याची ओळख आहे।
पण अमरावतीमध्ये महाबीजकडून यंदा बियाण्यांचा पुरेसा पुरवठा होणार नसल्याचं समोर आलंय. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार असून खासगी कंपन्यांचं बियाणं चढ्या दरानं विकत घ्यावं लागण्याची भीती आता शेतकऱ्यांना सतावते. अमरावती जिल्ह्यात 2,65,000 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. अमरावती जिल्ह्यात दरवर्षी 50,000 क्विंटलहून जास्त सोयाबीनच्या बियाण्यांची विक्री महाबीज करत असतं. मात्र यावर्षी जिल्ह्यात महाबीजकडून सोयाबीनचं केवळ 7 ते 8,000 क्विंटल बियाणं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्यानं शेतकऱ्यांना आता इतर बियाण्यांवर अवलंबून राहावं लागेल. माझी विनंती या निमित्तानं आम्ही सन्मान्य कृषी मंत्र्यांना पण निवेदन दिलेलं आहे, विनंती करून की या भागातील शेतकऱ्यांना, अमरावतीच नव्हे विदर्भातील, मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीनचं बियाणं, दर्जेदार बियाणं उपलब्ध करण्यासाठी कमी भावामध्ये, अत्यंत माफक भावामध्ये त्यांना सोयाबीनचं बियाणं उपलब्ध करून दिलं पाहिजे. महाबीजनं टाकलेल्या सीड प्लांटवरच बियाणं उगवलं नसल्यानं बियाण्याची टंचाई निर्माण झाल्याची माहिती स्वतः महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांनी दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाबीजचं बियाणं हे कृषी केंद्रांमध्ये विक्रीसाठी केवळ 10 ते 12% आलेलं असून महाबीज बियाणं बाजारात कमी उपलब्ध असल्यामुळं याचा फायदा खासगी बियाणं कंपन्यांना होईल असं व्यावसायिकांचं म्हणणं आहे. मागील वर्षी उशिरा आलेल्या पावसामुळे बरेचसे बियाणे खराब झाले. त्यामुळे बियाण्याचे बरेचसे लॉट शेतकऱ्यांकडून आम्ही जे घेतले ते बियाणे पात्र ठरू शकले नाही प्रमाणीकरणामध्ये. त्यामुळे बियाण्याची गुणवत्ता कमी झाली. महाबीजचं ते 14% आलेलं आहे फक्त. दरवर्षी ते 50-60% देतं. ह्यावर्षी त्यांनी फक्त 14% दिलेलं आहे. ह्यावर्षी प्रायव्हेट कंपनीला जास्त फायदा होणार आहे, कारण की महाबीजची पूर्ती त्यांना करावी लागेल. खासगी बियाण्यांच्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या घटना बऱ्याचदा समोर आलेल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या देखरेखीखाली असलेल्या महाबीजच्या बियाण्यांवर शेतकऱ्यांचा मोठा विश्वासही आहे. मात्र यावर्षी बाजारात महाबीजचं बियाणं पुरेसं उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांना आता खासगी कंपन्यांच्या बियाण्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. यासोबतच खासगी कंपन्या बियाण्यांचं दर वाढवणार का अशीही भीती आता शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. एकीकडे कांद्याच्या भावात घसरण सुरूच असल्यामुळे शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे समाजकंटक साठवून ठेवलेल्या कांद्यात युरिया टाकत असल्याच्या घटना घडू लागल्या असून अशीच घटना मालेगावच्या लोणवाडे इथे घडलेली आहे. तुषार भुसे या शेतकऱ्यानं चाळीत साठवून ठेवलेल्या 200 क्विंटल कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात युरिया टाकल्यानं संपूर्ण कांदा खराब होऊन भुसे यांचं मोठं नुकसान झालंय. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केलाय. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना खासदार अरविंद सावंत बोलतायत, थेट जाऊयात. माफ नाही केलं तर माफ शब्द आदरणीय मुख्यमंत्र्यांना आवडत नाही. तेवढे माफ कोणाला करायचा, गुन्हा केला तर माफ करा असं म्हणतो आपण. त्यांनी काय गुन्हा केला, त्यांना मुक्त करा असं शब्द आहे त्यांचा. मुक्ती दिली त्यांनी त्याच्यामध्ये. मग हे सगळं करतायत, कोरोनामध्ये प्राण वाचवले, त्याचं कौतुक जगभर झालं. घरच्यांनी नाही केलं बरं काय. आणि गेल्या 3 वर्षामध्ये किंवा आता 3 वर्ष होती ती, त्या सगळ्या कालावधीमध्ये आपण मला दाखवावं की भारतीय जनता पार्टीने एखादं रचनात्मक काम केलं. महाराष्ट्रावर अन्याय होतो, तौत्ते आणि निसर्गासारखी वादळं आली तेव्हा देशाचे पंतप्रधान गुजरातच्या सीमेवरून हेलिकॉप्टरने परत गेले, सीमाही ओलांडली नाही. आणि तौत्ते आणि निसर्गामध्ये महाराष्ट्राला एक नया दमडा दिला नाही. बोलले का हे लोक की आमच्याकडे वादळ झालं, उद्ध्वस्त झाली लोक, 4 आणे द्या ना तुम्ही, आमच्या जीएसटीचे पैसे देत नाहीत. बोलले का हे लोक? नाही बोलले ना. आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत नाहीत. बोलले का हे लोक? नाही बोलले. बेळगाव कारवारमधील आमच्या मराठी माणसांवर अन्याय होतोय. बोलले का हे लोक? नाही बोलले. छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचा अवमान कर्नाटकात झाला. बोलले का हे लोक? नाही बोलले. त्यांनी आता एक अफूची गोळी काढलेली आहे. रोज कुठली तरी देवळं उकडायची आणि ती दाखवायची, बघा इथं देऊळ होतं, इथं मंदिर होतं. हे जे सुरू केलंय ना, का तर त्यांची जे अपयश त्यांना आलेलं आहे संबंध सरकार चालवताना, दारिद्र्य रेषेमध्ये जो काय आकडा त्याच्या खाली गेलो आपण. जागतिक दर्जाचा रिपोर्ट आमचा नाही ना. भारत हा दारिद्र्य रेषेखाली सगळ्यात खाली गेला. इकॉनॉमी डाऊन झाली, हे आमचा नाही ना रिपोर्ट.
आम्ही नाही ना विरोधी पक्ष म्हणत आहोत. बेरोजगारी प्रचंड वाढली, आम्ही नाही ना म्हणत आहे. तुमचेच अहवाल सांगतायत. हे सगळ्या प्रश्नांपासून, महागाईपासून, गॅस सिलेंडरचे भाव वाढले, त्याच्यापासून लोकांना कसं भटकवायचं, तर ती अपूची गोळी आहे आपल्याकडे. द्या ती. हनुमान चालीसा करा, अपूची गोळी आहे. ही भक्ती का तुमची? का आमच्या दैवतांना रस्त्यावर विटंबना करतात? मी तर म्हणतो ही विटंबना आहे आमच्या देवदेवतांची. ही विटंबना सुरू आहे. का बरं सावरकरांना भारतरत्न देत नाही? सांगा. उज्जैनी आहेत ना, स्वातंत्र्यवीर आहेत ना, मग द्या ना त्यांना. हे सगळ्या विषयापासून दूर न्यायचं. मग त्या अनिल परबांना झाड, मग तुमच्याकडे गेल्यानंतर पावन. आणि महाराष्ट्र, मी अनिल परबांपेक्षाही पुढचा विषय मांडेन. उभ्या महाराष्ट्राला बदनाम करतायत म्हणून माझं तुम्हा सर्वांना, कारण शेवटी लोकशाहीतल्या 14 स्तंभांचा तुमचा एक स्तंभ आहे त्या स्तंभात, आणि हा स्तंभ फार महत्वाचा आहे. त्या स्तंभानं हे सांगितलं पाहिजे. व्यक्तिसापेक्ष नका जाऊ. महाराष्ट्र बदनाम केला जातोय, आणि हा महाराष्ट्र बदनाम करण्याचं कारस्थान मग ह्या पद्धतीनं करायचं. हे ठेवून दिलेत, त्यांना दिलासा नाही, त्यांना खोटं सोडत नाही, त्यांना कुठे जामीन दिला जात नाही. काय रोज नवीन काहीतरी शोध लावतात. त्यामुळे अनिल परबांच्या मागे शिवसेना म्हणून आम्ही ठामपणे उभे आहोत. तुम्ही जितकं डिवचाल ना, तर चेंडू सारखं आहे बरं. जितका चेंडू जोराने आपटाल तितकाच तो उसळून वर येतो. शिवसेना तितकीच उसळून वर येईल, आणि शिवसेना महाराष्ट्राच्या हृदयात त्याच्याबद्दलचा राग, भाजपबद्दलचा राग, तो तितकाच जोरदारपणे उसळून येईल, एवढंही आपण लक्षात ठेवा. किरीट सोमय्या यांनी काल असंही म्हटलं की अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांनी तयार राहावं. हे पण मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, तो प्रवक्ता आहे ईडीचा प्रवक्ता आहे. लाज वाटली पाहिजे त्या ईडीला. तुमच्याकडे येऊन धाडसाने सांगा ना, तुमचा वानखेडे का गेला रे? तुमचे पुण्यवान आहेत का अधिकारी? त्या अधिकाऱ्यांबद्दल बोलले होते. संजय राऊत साहेबांनी नवलानीचं नाव सांगितलं. कुठे आहे नवलानी? 7,000 कोटीचा बालक झाला, नवलानी गायब. का नाही विचार करत? मग तुमचं चॅनल त्या ठिकाणी का नाही बोलत? ते 4 ग्रॅम नाही मिळालं त्या पोराच्या. ते जाऊ दे, मला त्या नटाचं कौतुक नाहीये, पण कोणाचाही मुलगा असू द्या, 40 दिवस डॉमलं त्यांना. हायकोर्ट म्हणाला ह्याच्यामध्ये काय काही ते या केसमध्ये दम नाही. त्या मुलाला सोडलं तुम्ही, पण 40 दिवस त्यांनी ट्रायल्स खाली त्याला ठेवला होता. त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई केली तुम्ही? कुठल्या अधिकाऱ्यात तुम्ही त्याला 40 दिवस ठेवला होता? हे जे काय चाललंय ना, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मग अदानीच्या पोर्टवर गुजरातमध्ये 20,000 कोटीचं हिराईन मिळालं. तुम्ही माध्यमांनी सुद्धा अर्धा सेकंद सुद्धा बातमीने दाखवली हो. पुढे काय झालं त्या अदानीचं? इथं रोज लागताना मागे 24/7. आता निघाले, आता पोचले, आता जेलमध्ये, आता हे गेला, सुलतान गेला, आता कोण आणखीन कोणतरी औरंगजेब आला. मग ते दाखवा ना अदानीच्या पोर्टवर काय झालं ते 20,000 कोटीचं. आता त्याच्यानंतर गुजरातमध्ये पुन्हा अहमदाबादला मिळालंय. आहे बातमी. महाराष्ट्राचे सगळे उद्योग पळवतायत हो. एक अवाक्षर बोलत नाही तुम्ही. IFST का गेलं गुजरातमध्ये? म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस अँड ट्रेडिंग अशी जी होती ती IFST मुंबईत BKC होणार होतं. कुणाला रोजगार मिळाला असता? मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या लोक. गुजरातमध्ये. तर विविध विषयांवर भाष्य करत अरविंद सावंत यांनी भाजपवर एकंदरीतच टीका केलेली पाहायला मिळते. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.